वरूनपासून ते खालपर्यंत शिवलेली आहे का ही, हिच्या सर्वच गोष्टीचा काय डिफेक्ट वगैरे आहे. ज्या प्रकारे अनुश्रीने राखीला ह्या सर्व गोष्टी म्हटलं, तर ते राखीचं चांगलं आहे की राखीनं त्या गोष्टीचा खूप मोठा बाऊल किंवा खूप मोठा मुद्दा केला नाही, परंतु एखाद्या माणसाची चूक असते, त्यांनी आपली चूक एक्सेप्ट करून सॉरी बोलायला पाहिजे. तर हे फक्त अनुश्रीचे एवढे ड्रामा करते, एवढी ड्रामा क्रिएट करते. तिला माहीत आहे कुठं ना कुठं की राखीपासून एवढी फुटेज भेटू शकते ज्याची हद नाही, आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये मीच चांगली दिसणार आणि राखी वाईट दिसणार, तोच तिची स्ट्रॅटेजी प्लॅन असते. ती मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही जाल, जर राखी बाहेर येते आणि तिला मग त्या अनुश्रीला चिडवत राहते की हे चुगलीबाज करत वगैरे राहते, चुगलीबाज करत राहते. त्यावर अनुश्री म्हणते की हो मी आहे चुगलीबाज, मी आहे निर्लज्ज, तुला काय करायचं आहे. ही स्वतः अनुश्री म्हणते की मी निर्लज्ज आहे म्हणून. त्यावर राखी म्हणते की हो तू आहेस पण तुझ्या एवढी मी नाही. ह्या दोघांचा वाद चाललेला असतो आणि त्यावर अग्रेसिव्ह होऊन राखी म्हणते की तुझ्यासारख्या नोकरांनी मी आपल्या घरात वगैरे ठेवते. त्यावर अनुश्री एवढा बोंब चालू असते तिचा, तू अशी कशी काय म्हणलीस, तू स्वतःला काय समजते, मी तुझी एवढी इज्जत करते. मग ते अजून येते बाहेर गार्डनमध्ये आणि म्हणते मी तुझ्या एवढी होऊन दाखवीन आणि तुझ्यासारखे चप्पल उचलण्यासुद्धा मी तुझ्यासारखे नोकरीने ठेवीन आपल्या घरा वगैरे मध्ये. त्यामध्ये तो राखीचं चुकलंच, परंतु तूनच स्टार्ट केलीस ना, तुला माहिती आहे राखी कशी आहे, तूच म्हणत आहे स्वतः की मी आहो निर्लज्ज. त्यावर तिने म्हटलं की तू निर्लज्ज आहे, तुझ्या एवढी मी निर्लज्जपणा नाही करत. तर हा मुद्दा जे आहे ना ते स्टार्ट करते. तिला माहित आहे की राखी अग्रेसिव्ह आहे, राखी काय बोलू शकते, या सर्व गोष्टी माहीत आहेत, परंतु आपण किती बोललेलं पाहिजे, आपल्याला काय आहे ते नाही बघत आहे. आणि मग राखीकडून एखादी गोष्ट भेटली, एखादी गोष्ट क्लू पॉईंट भेटला, तर मग त्याचा किती मोठा बाऊल करेल, किती मोठा मुद्दा करेल, जसे काही हद्दच नाही आहे. परंतु राखी कित्येक गोष्टी ह्यांच्या सोडून देते. जसं त्याच्यानंतर ती म्हणले की तुझ्यासारख्या नोकराने ठेवीन, मग पुढच्या दिवशी बी तोच टॉपिक कंटिन्यू केलं की राखीने मला असं म्हटलं, हिची एवढी इज्जत करत होती, एवढी रिस्पेक्ट करत होती, पण आता दोन्ही पर्सेंटची इज्जत आणि रिस्पेक्ट मी राखीची करत नाही, असं खूप तिचा चाललेला होता. परंतु राखी एवढ्या गोष्टी मनात घेत नाही. आणि आजच्या एपिसोडमध्ये ते ह्या पोरीनं हद पार केलं नाही. ज्या प्रकारे ते आलंवरून ते अद्रकवरून एवढा ड्रामा चाललेला होता, खूप गोंधळ चाललेला होता. आणि राखीचा फक्त एकच काम आहे, तिला ड्रामा पाहिजे, तिला फक्त ड्रामा पाहिजे की मी हा करीन तर लोकांची रिॲक्शन काय येईल, मग मी हा करीन तर रिॲक्शन काय. जसं स्टार्टिंगच्या एपिसोडलाच संस्कृती आणि रेवाला ती म्हणत होती की रेवा बघ तू, आमच्या राकेश आणि माझ्या मनामध्ये होती. मी जेव्हा स्टार्टिंगमध्ये आली तर राकेशने मला स्वतः म्हटलं की तू माझी गर्लफ्रेंड वगैरे बन, आता तुझ्यावर डोळा वगैरे टाकत आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की राकेशनं असंच काही गर्लफ्रेंड वगैरे बन असं काहीच म्हटलं वगैरे नव्हतं. परंतु त्यावर ती राखी म्हणते रेवा म्हणते तुला तिकडे जायचं सांगायचे असेल की मी असं गर्लफ्रेंड वगैरे म्हणलं, तू जा आणि सांग, मला काही फरक नाही पडत आहे, तुला गेम खेळायचा आहे. परंतु त्यावर ती रेवा समजली नाही त्या गोष्टीला, तिला वाटलं की हा सिरियस टॉपिक आहे. परंतु ते फक्त हिंट देत होते की मी ह्या जसं गोष्टी वगैरे बोलली आहे, तू राकेश जवळ जा आणि सांग गर्लफ्रेंड वगैरे म्हणलं, म्हणून राकेश झगडत येईल, मग आमचा ड्रामा क्रिएट होईल, मग अजून फुटेज भेटेल किंवा अजून ड्रामा क्रिएट होईल. म्हणजे तिला फक्त ड्रामे पाहिजे. ड्रामा कसा क्रिएट करता येईल किंवा एखादी गोष्ट कशी काही म्हणजे एवढा ड्रामा करते एवढा, आणि तिचा ड्रामा बघायला खरंच इंटरेस्ट वाटते. म्हणजे असं वाटतं की मजा वाटते की यार हिच्यामुळे ना बाकींचे जे व्हेरायटीज आहेत, बाकी लोकांचे जे कलर्स आहेत, बाकी लोकांचे जे मत आहेत ते समोर येतात आणि ते दिसतात लिटरली फक्त तिच्यामुळे. बाकीचे लोक दिसत आहेत तिच्यामुळे. म्हणजे प्राजक्ता तिला म्हणत होती की दुसऱ्यांना चांगलं दाखवण्यासाठी स्वतः किती वाईट बनशील, स्वतः काय काय करशील. आणि ज्या प्रकारे तिनं स्ट्रॅटेजीसुद्धा प्लॅन केलं नव्हतं स्क्रिप्टेड शो म्हणून संकेत आणि रेवासोबत, तो फक्त त्यांना दिसण्यासाठी. ते नेहमी ना कोणाला पण तुम्ही बघा, ज्या प्रकारे संस्कृतीने अनुश्रीच्या लेटर वाचू दिलं नाही आणि केलं, तर अनुश्री ते संस्कृतीकडे आली आणि म्हटली तू मस्त गेम खेळलीस. अनुश्रीकडे जाऊन म्हणतं आहे तू तिच्या बदला घे. मतलब सर्वांना ते पंपअप करायचं काम करते, सर्वांचे गेम अप करायचं काम करते. ज्या प्रकारे राकेश दादा आला होता आणि राकेश दादाला सुद्धा तिने म्हटलं की तू ना खालच्या दर्जातून आलेला आहेस, म्हणजे खूप कष्ट करून आलेला आहेस आणि तुला पंपअप व्हायला पाहिजे. तर त्याला नल्ला वगैरे म्हटलं होतं आणि त्यावरच राकेश दादा खूप भडकला होता की तू मला नल्ला कशी काही म्हणू शकतस वगैरे वगैरे. आणि त्याच एपिसोड झाला होता तेव्हाच भाऊच्या धक्क्याबद्दल रोशनबद्दल पहिल्यांदा बोलण्यात गेले होते. मतलब काहीतरी त्याचा मुद्दा आला होता. राखीमुळे सचिन दादा दिसत होते, राखीमुळे सागर दादा दिसत होते आणि राखीमुळेच प्राजक्ता दिसत आहे, राखीमुळे सर्व गेम चाललेला आहे. राखी सर्वांचा गेम अप करत आहे, राखी एवढे ड्रामे क्रिएट करत आहे. ते भलेही स्क्रिप्टेड असो, पण तिचा सर्वांचा एकच मत आहे की तुम्ही बिग बॉस शोमध्ये आलेला आहे, 1 महिन्याचा शो आहे, 1.5 महिन्याचा शो आहे, तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही लोकांना एंटरटेनमेंट कसे दिल्या पाहिजे, तुम्हाला काय केल्या पाहिजे. मतलब ते सर्वच गोष्टी सर्वांना पंपअप करते की तुम्ही एंटरटेनमेंट करा, तुम्ही इथं पिकनिक बनवायला नाही आल्या, तुम्ही खायला नाही आल्या. आणि सर्वांना ती मतलब प्रभूला म्हणा, तन्वीला म्हणा, जिकडे तिकडे बनेल आग लावायची कोशिश, जिकडे तिकडे ड्रामे क्रिएट करायची कोशिश. मतलब स्वतः म्हणजे जेव्हा त्या प्राजक्ताने ज्या
प्रकारे तिला म्हटलं की तू दुसऱ्यांना दाखवण्यासाठी स्वतः किती म्हणजे इमेज खाली करतेस, तेव्हा खरंच असं दुःख वाटलं यार की राखी एवढा लोकांचा विचार करते किंवा दुसऱ्यांचा विचार करते. ती लिटरली सर्कसमधली ना जोकर आहे. जोकर स्वतःचा कधीच विचार करत नाही, फक्त स्वतःचे दुःख, स्वतःचा राग, स्वतःची इमेज सर्व बाजूला ठेवते आणि दुसऱ्यांना जेव्हा स्टेजवर येते ना तेव्हा दुसऱ्यांवर कसा हसतील, दुसरे माझ्यावर कसे हसतील ह्याचाच प्रयत्न करते. तशीच राखी आहे, स्वतःची इमोशन, स्वतःची इमेज हे सर्व बाजूला ठेवते. परंतु शो एंटरटेनमेंट कसा होईल, शो माझ्या नावाने कसा गाजला जाईल, शो लोकांना कशी हसवीन मी, फक्त त्याचाच प्रयत्न चालू असते. आणि मग त्याच्या मागेमध्ये स्वतःची इमेज म्हणा, स्वतःचा काहीच लक्ष देत नाही. ज्या प्रकारे प्रभूसोबत ते डिस्कशन करत होती त्यावर ती म्हणत होती की मला बिग बॉस शो कधीही आयुष्यामध्ये जिंकायचं नाही आहे, मला वारंवार बिग बॉसमध्ये यायचं आहे आणि वारंवार मजे करायचे आहेत, वारंवार लोकांना हसवायचं आहे. लिटरली या खरंच राखीबद्दल खूप आपुलकी वाटते, तर काही करू लिटरली आपुलकी वाटते. आजच्या एपिसोडमध्ये जशी अनुश्री आणि राखी दोघे लढाई करत होते त्या आल्यासाठी, त्या किचनमध्ये आलं अद्रक आणि ते दोघे जण खूप अग्रेसिव्ह होते आणि दोघे जण खूप जवळ होते. त्यावर अनुश्री खूप चिल्लावत होती आणि त्यावर राखी अशी करत होती. आणि मग त्यावर जे अनुश्री आहे ते तिचा गुस्सा नॉर्मल झाला आणि तिला थोडासा क्यूटनेस वाटला, तर म्हणून तिनं त्या वेनं राखीचा नाक असा क्यूट प्रकारे धारण करायचा प्रयत्न केला. परंतु ते विसरली की ते दोघे जण ऑलरेडी गुस्सा करत आहेत, दोघं लढाईमध्ये आहेत आणि ऑलरेडी राखी खूप अग्रेसिव्ह मोडमध्ये आहे आणि तिचा नाक घेणे. आणि मग त्या राखीने जसं तिचं नाक अनुश्रीने तिनं पकडलं त्यावर राखी म्हणत आहे की माझा नाक, मला त्रास आहे, माझा नाक प्लॅस्टिक आहे, माझा ऑपरेशन झालेला आहे, मला इथं स्टिचेस लागलेले आहेत आणि मला खूप त्रास होत आहे. त्यावर विशाल आला आणि म्हटला की तिचं नाक नको घेऊस, तिचा नाक तुझ्या हातात येईल वगैरे वगैरे म्हणून. तो मला खूप वाईट स्टेटमेंट वाटली. त्यावर राखीची लक्षण होती, नाहीतर खूप मोठा ड्रामा झालेला असता. परंतु आता त्यावेळेस अनुश्रीला समजायला पाहिजे होता ना की बाबा अरे अच्छा हिचं ऑपरेशन झालं आहे, त्याच अग्रेशननं, कारण की राखी खूप गुस्सेत होती आणि तिचा प्लॅस्टिकचा जो नाक होता या जो तिचा त्रास होता तो अजून तिला त्रास होत होता. त्यामुळे ते अग्रेसिव्ह वेने अनुश्रीचा नाक असा जोरात घ्यायचा प्रयत्न केला, कारण की पहिलं स्टार्ट अनुश्रीनं केलं होतं आणि राखीला खूप वाईट वाटलं म्हणून तिने अग्रेसिव्हने त्या अनुश्रीचा नाक घेतला. आणि त्यावर अनुश्रीला ती वारंवार सांगत होती की माझं ऑपरेशन झालंय. त्यावर अनुश्रीला कोणालाही सॉरी म्हटल्या पाहिजे ना की बाई ओके मला ऑपरेशन झालं, मला माहीत नव्हतं, आय एम सॉरी. कारण की हे खूप डेंजर गोष्ट आहे, कारण की ऑपरेशन झाल्यानंतर नाकाची विशेष काळजी घ्यायला लागते, नाहीतर पूर्ण गोष्टी बिघडू शकतात. म्हणून तिला सॉरी बोलायला पाहिजे. सॉरी न बोलता त्या मॅडमचा माज एवढा चाललेला आहे. तू राखीला म्हणते की तू सर्वांना म्हणतेस की माझ्याजवळ कोणी यायचं नाही, फिजिकली टच करायचं नाही, तू मला अग्रेसिव्ह वेनं का फिजिकली टच केली. त्यावर राखी म्हणते की तू कशाला माझ्या नाकाला टच केलीस, आनंदाने म्हणा, क्यूटनेसने म्हणा, कशाला केलीस. त्यावर ती अनुश्री म्हणते मी क्यूटनेस वेनं केली. मला सांगा, क्यूटनेस वेनं करत आहे, परंतु आपण काय करत आहोत आणि केल्यानंतर माफी मागणे पण तर गरजेचं आहे ना की हे चुकीचं आहे म्हणून. त्यावर तिचा माज एवढा चढलेला आहे. आणि मग राखी म्हणते की एवढंच आहे तर तुला सर्च करायला पाहिजे ना की राखीचा नाक कसा आहे म्हणून. त्यावर ती म्हणते मला घंटा फरक पडते, तू काय आहेस माझ्याकडे एवढा फालतू वेड आहे वगैरे वगैरे. मला सांगा चूक कोणाची आहे, तुम्ही सांगा चूक कोणाची आहे. जो व्यक्ती पहिला ॲक्शन करते की ज्याची रिॲक्शन येते त्याची चूक आहे. जो व्यक्ती पहिला ॲक्शन करत आहे ना त्या व्यक्तीची चूक आहे. आणि जो रिॲक्शन देत आहे तो सांगत आहे वारंवार की अरे हा चुकलेला आहे, माझा ऑपरेशन झाला आहे. त्याच्यानंतर जो ॲक्शन करत आहे त्यांनी सॉरी बोलायला पाहिजे, तर ही अजून अग्रेसिव्ह वेनं बोलत आहे. आणि मग त्याच्यानंतर हे सागर दालाल आणि ते सर्वांना म्हणते, खूप जोरात अशी बोबडायला लागली, हळ हुड व्हायचा चालू होता की वरपर्यंत खालपर्यंत शिवलेली आहे का, हिच्या शिवणं झालेलं आहे का. आणि अजून सागर दादाला हसून म्हणते अरे काय यार हिचं शिवलेलं आहे का, म्हणजे ऑपरेशन म्हणजे खालून असं होते म्हणून. आणि त्यावर राखी मग येते सागर कडे आणि म्हणते की हे योग्य आहे का, कोणी खालपर्यंत वरून शिवलेलं आहे हे बोलणे योग्य आहे का. आणि मग तिला हळूहळू सर्वजण म्हणतात की हे चुकीचं आहे. त्यावरही ती सुद्धा हसत होती. म्हटलं सांगा यार किती निर्लज्जपणाची गोष्ट आहे ही. म्हटलं हेच गोष्ट आता मला सांगा, हेच वरपर्यंत खाऊन शिवलेली आहे का, हिचा काही ना काही होतच चाललेला. तिचा नाकाचा आताच माहीत झाला तिला की जेव्हा तिचं नाक टेस्ट केलं तेव्हाच तिला माहीत झाला की अच्छा हिच्या नाकाचं ऑपरेशन झालेलं आहे. त्याच्या पहिले तिचा पाठीचा त्रास होता. पाठीचा त्रास कोणत्याही मनुष्याला राहते, कोणालाही राहते. आणि कोणाच्या मेडिकलवर, कोणाच्या बॉडीवर, कोणाच्या काय लुकवर असे बोलणे योग्य आहे का. आता ती राखी होती, राखीने हेच गोष्ट दुसऱ्यांना म्हणली असती, तन्वीला म्हणली असती, रेवाला म्हणली असती, विशालला म्हटली असती, काही ना काही कोणाला तरी म्हटली असती, तर अख्खा घर राखीच्या विरुद्ध आला असता की राखी तू ड्रामा करतेस, किती वाईट बोलत आहेस, किती घाणेरडी बोलत आहेस, किती शब्द वाईट विसरले आहेत, किती काय केले आहेस. परंतु आता राखीने खूप चांगल्या रीतीने हँडल केलं आणि तिला समजत बी नव्हते शब्द जेव्हा तिनं म्हणलं. आणि मग एवढा सर्व झाल्यानंतरही ते अनुश्री तिला म्हणते मूर्खाचा बाजार अशी म्हणते. त्यावर राखी खूप इरिटेट झाली, त्यावर खूप फ्रस्ट्रेटेड झाली, त्यावर तिचं रिॲक्शन आले आणि तिला समजलं
लाईन आणि त्याच्यानंतर तिनं असे काही शब्द बोललं ते पूर्ण बीप केलेले आहेत, ते चुकीचे शब्द असतील म्हणून बीप केलेले आहेत आणि त्यावर अनुश्री रडायला लागली की मला नेहमी कशी काय म्हणते हे. परंतु तुझी स्वतःची चूक आहे ना, तू काय बोलत आहेस तिला, तू काय वागणूक देत आहेस, तुझी ॲक्शन कशी आहे, तिथलं तू टॅकल कशी करत आहेस आणि मग रडून सिंपत्ती कार्ड घ्यायचं की राखी मला खूप वाईट बोलते, कोणी मला सपोर्ट करत नाही, राखी का त्या दिवशी मला नोकरानी म्हटली, मग आताही म्हटली, परंतु तू तिला काय रिटर्नमध्ये आन्सर करत आहेस, तू तिला काय उत्तर देत आहेस, तुझी वागणूक कशी आहे ते काहीच नाही. आणि लोकांना बघताना वाटते की अनुश्री वाव किती कूल आन्सर देते, अनुश्री बिचारी रडत आहे, या तिला सिंपत्ती द्या. परंतु ॲक्च्युअली कोणाची चूक आहे, आता ती राखी होती म्हणून तिनं ते सांभाळून घेतलं, पण हीच गोष्ट राखीने केलं नसतं तर किती मोठा बाऊल ह्या अनुश्रीनं केलं नसतं. तुम्हाला विश्वास तरी आहे कोणाच्या बॉडीवर असे नाकाबद्दल किंवा फिजिकल खालपर्यंत वारून शिवलेले आहेत का सर्व गोष्टी, हे बोलणे किती मोठा गंदा स्टेटमेंट आहे. हा स्टेटमेंट दुसऱ्यांवर पडलेला असता तर किती मोठा बाऊल झाला असता. परंतु ते राखी आहे तिनं घेऊन टाकलं, परंतु तिचा बाऊल नाही केलं आणि राखीला रडायला पाहिजे की अशा म्हटलं म्हणून, पण अनुश्रीच रडायला लागली. स्वतःची चूक कळल्यानंतर लोकांना सॉरी बोलायला पाहिजे. सॉरी न बोलता तिचा अजून माज वाढला, अजून वाईट वाईट ती राखीला बोलत होती आणि हा सर्व ड्रामा एवढं कीच वाटते ना की यार लिटरली ते ड्रामा करत आहे, चीजे करत आहे, तू पण तिला तेवढंच वाईट बोलत आहे, तू पण तुझी बी वागणूक तेवढीच वाईट आहे, तू पण तेच कांडेचरी करत आहेस आणि तू मग त्याच्यावर सिंपत्ती कार्ड घ्यायचा आणि सिंपत्ती कार्ड करून आपली इमेज चांगली करायची, हेच तिचा प्लॅन होता, अजून काहीच नव्हता. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते प्लीज मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.